स्वप्न साऱ्यांचे, स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी। नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृहप्रकल्प, दर्जेदार बांधकाम, अत्याधुनिक सुविधा, उत्तम कनेक्टिव्हिटी, निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक गृहप्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी। आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये। अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क 9167112511। सुधाकर घारे यांच्या कार्यकर्त्यानं भर सभेत भाजप नेते सुरेश लाड यांच्या कामाचे दाखले देत आमदार महेंद्र थोरवे यांना खडेबोल सुनावलेत। सुरेश लाड हे आमदार असताना त्यांनी उल्हास नदीत बंधारा बांधण्यासाठी मंजुरी मिळवली होती, परंतु बंधारा बांधला तर नदीचं पाणी गावात शिरेल याचा विचार करत बंधारा बांधण्याचा विचार प्रलंबित ठेवला, परंतु विद्यमान आमदार यांनी तो बंधारा बांधला आणि हा अजगर नागरिकांच्या पायापाशी आणून ठेवला, अशी उपरोधिक टीका घारे यांचे कार्यकर्ते एकनाथ धुळे यांनी थोरवे यांचं नाव न घेता केली आहे। कर्जत राष्ट्रवादी कार्यालयात नुकताच एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी व्यासपीठावर कर्जत खालापूर तालुक्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। दरम्यान कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असताना राष्ट्रवादीचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ धुळे यांनी माजी आमदार सुरेश लाड यांनी राष्ट्रवादीत असताना केलेली कामं याचा दाखला देत विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांना सुनावलंय। सध्या सुरेश लाड हे भाजपत आहेत। एकेकाळी लाड धुळे यांचे जवळचे नाते राहिले होते, आता धुळे हे लाड यांना सोडून घारे यांच्या जवळ आलेत। दरम्यान आता धुळे हे लाड यांच्या कामाचं नाव काढताना दिसतायत। त्यावेळचे आमदार सुरेश भाऊ लाड हे काम करत असताना कर्जतची जनता त्यांना म्हणायची, भाऊ तुम्ही अतिशय चांगलं काम केलं, कारण आम्हाला रात्र झाली की आम्हाला अशी भीती वाटायची की अजगर जर आपल्या उशाला असेल तर आपल्याला झोप कशी येईल। याचा अर्थ असा होता की नदीचं पाणी कधी वाढेल आणि कधी आमच्या घरात घुसेल आणि आमचं कधी नुकसान होईल, कधी जीवितहानी होईल ही सांगता येत नाही। हे करत असताना भाऊनी त्यावेळेला सर्वांचं म्हणणं ऐकून जे काही गाळ काढण्याचं काम केलं, जे काही तिकडे वरचा तो पूल होता तो बांधायचं काम केलं, आणि त्यानंतर मला असं वाटतं 2016ला भाऊनी इथला एक बंधारा मंजूर केला होता। पण भाऊंच्या त्यावेळेला लक्षात आलं होतं ह्या बंधारा आपण मंजूर केलेला आहे, पाण्याची एक माणसाला हे असते की पाणी थांबलं पाहिजे, पण नंतर भाऊनी एक विचार केला की हे जर आपण इथे बंधारा घातला तर येणारं पाणी इथंच तुंबेल आणि हे कर्जतमध्ये घुसेल, म्हणून भाऊनी त्यावेळेला ते काम होऊ दिलं नाही 3-4 वर्ष। आणि त्या भाऊना त्याची काही हौसही नव्हती की मी नारळ फोडला पाहिजे आणि माझं नाव लागलं पाहिजे। पण आता जे आमदार आहेत ते अतिशय एक वेगळ्या पद्धतीने त्यांचे इतर कोणी कार्यकर्ते आहेत ते म्हणत असतात की ते 2016ला मंजूर झालेला बंधारा तो आमच्या आमदारांनी बांधला, पण बांधायचं काम त्यांनी केलं, आम्ही काय म्हणत नाही केलं, त्यांनी केलं तरी असेल, पण त्यांनी एक विचार करायला हवा की इथे राहणारे लोक यांच्या जर याच्यामध्ये उशाला अजगर असताना झोपू शकत नव्हते, तर आता तुम्ही त्याच्या अजगर पायाशी आणून ठेवलेला आहे आणि तो पायाचा अजगर आहे तो कधीही माणसाला या पाण्यामध्ये गिळल्याशिवाय राहणार नाही। म्हणून माणसाची ज्या वेळेला आपण काम करत असतो, ज्या काही कामाच्या आपल्याला एक ठरवून दिलेल्या असतात, त्या ठरवून दिलेल्या नॉर्म्स मध्ये आपण काम करत असतो, त्यावेळेला आपण विचार करायला हवा की कर्जतचं जे काही सांडपाणी आहे ते सांडपाणी कुठून बाहेर पडतंय, आणि सांडपाणी बाहेर पडलेल्याच ठिकाणी जर आपण तुम्ही हे केला तर कर्जत नदी पूर्णपणे गटार तुंबून त्या कर्जत नदी सगळी जीवितहानी होण्याची आणि पावसाचा हाहाकार झाल्यानंतर तो कोण सावरणार आहे। तर त्याच्याबद्दल एक विचार करायला हवा की बाबा ठीक आहे, आम्ही त्यावेळेला कदाचित आमच्या लक्षात आलं नसेल, आम्ही दिलगिरी व्यक्त करतो असं म्हणायच्या ऐवजी उलटच त्यांनी म्हणायचं यांच्यामध्ये विरोधकांच्या पोटामध्ये कुठेतरी गोळा येतो। आमदार साहेब चांगले काम करतात, आमदार साहेब असं करतात, त्यांनी एवढ्या कोटीची कामं आणली तेवढ्या कोटीची कामं आणली। महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, कर्जत।